स्पोर्ट वशिनी त्यांच्या अगेन्स्ट पनवेल तालुक्यातील एक असा संघ ज्या संघाने मात्र नक्कीच अक्षरशः क्रिकेट टेनिस क्रिकेटला मात्र नक्कीच वेळ लावलाय तो मात्र नक्कीच आपण पाहत आहे. बिलियनर्स इम्पायर्स बातान बी संघ आपण पाहत आहे आणि बिलियन्स इम्पायर म्हटलं की प्रणय सर आम्हाला आठवते जे करताना आपली स्पर्धा नक्कीच कव्हर केली होती तुमच्या मात्र नक्कीच मार्गदर्शनाखाली. चल वशिणी संघाच्या गोलंदाजांना एक सुवर्ण संधी आलेली आहे. विकेट हॅट्रिक साठी विनायक मात्रे विंट्या शेठ यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाची कॅश प्राइज इथं सुपूर्द झालेली आहे आणि प्रति एक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. नक्कीच आपण उल्लेख केला बिलियनर इम्पायर बातान बी ही करता मात्र नक्की स्पर्धा मी केली होती मोराळा गावामध्ये आणि त्या स्पर्धेचे करता दमदार आयोजक आदरणीय सन्माननीय अमित दादा पाटील हे सुद्धा मात्र नक्कीच अगदी याच मैदानावरती मात्र नक्कीच आपला पाहायला मिळतोय आणि हे करता स्पर्धेमध्ये त्यांचा मात्र नक्की सिंहाचा वाटा राहिलाय. हे जबरदस्त करता स्पर्धा राहिली होती अक्षरशः मात्र नक्कीच वेट लावलं होतं त्यामध्ये प्रणय सर आपण क्रिस्टन ट्रॉफी पाहिल्या होत्या त्यामध्ये नक्कीच आपण बाईक पाहिली होती हे सर्व काही नक्कीच आपण पाहिलं होतं. एक दमदार स्पर्धा जी मात्र नक्कीच संपन्न झाली. चला बोलूया आपण मॅच कडे. एक बिग फाईट अजून एक करता बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला बातान तर दुसऱ्या बाजूला अजून एक तर मातबर संघ आपण पाहिला असेल चंद्रकांत स्पोर्ट वशिनी. चला भातान टीमचा 12th मध्ये या येताना दिसतोय. येस येताना दिसतोय. बोलूया मॅच कडे आपण जिथं मात्र नक्कीच टॉस जिंकलाय टीम आपण पाहताय चंद्रकांत स्पोर्ट वशिनी संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगला अमृत केलाय. पनवेल तालुक्यातील एक मातबर संघ आपण नक्कीच पाहिजे बिलियनर इम्पायर बातान ब संघ. एस दाखल झाला का 12th मॅन सागर भोईर आणि रोहित पाटील. रोहितचा काय तर कमालीचा केला पण नक्कीच पाहिला होता. रोहित मात्रेचा अभ्यासावी टीम आवरे संघाकडून परंतु आज हेस गेम इज ऑन. दोन टीमला देऊया बेस्ट ऑफ लक या 5व्या अंतिम सामन्यामध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई. काउंटडाऊन सुरू 3 2 1 अँड लेट्स प्ले. ओ पहिलाच बॉल 55 इशारा बाकी असेल. हे चेक केलं जाईल रेफर केलंय काय तर तिसऱ्या पंचांकडे चेक केलं जाईल. चेक केलं जाईल एकविरा इव्हेंट्सच्या माध्यमातून उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी म्हणून नक्की सातत्याने पाहिलं जातं. संदेश दादा मात्र नक्की जॉईन झाले स्वतः मात्र नक्की सर्व या तर इव्हेंटशी आपण पाहताय. क्रॉस अँगलला तर चेक केलं जाईल. क्रिटिकल डिसिजन आहे क्रिटिकल मुवमेंट मध्ये तर कारण प्रत्येक बॉल प्रत्येक धाव मध्ये नक्कीच खूप महत्वाची आहे या अंतिम सामन्यामध्ये. इट्स नो बॉल उघडा डोळे पाहणे पुढच्या चेंडू असेल फ्रीट मोठ्या फटक्याची नामी संधी मात्र नक्कीच उपलब्ध झाली असं म्हणावं लागेल. या बॉल वरती पॉइंट ट्रॅक वरती विशाल मात्रे वेगवान फास्ट अँड फ्युरियस फ्रीटचा बॉल राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने फिल्डर आहे त्याच्या वेगाच्या बाहेर बॉल चाललाय एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पार. या डावाचा श्रीकाश करणारा आलाय चौकार. असं म्हणावं लागेल. फुल टॉस देणार तर सोडणार नाहीये हे मत नक्कीच सांगून दिलाय सागर भोईर. 5 लागलेत राऊंड विकेट.
ओ लोअर फुटॉस बॉल फाईन लीग मध्ये नक्की स्लिप मध्ये मात्र नक्की जाऊन पोहोचलाय. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. एकच मिलन आणि एक धावे संघ जाऊन पोहोचता. बॅटिंग संघ पाहत आहे बिलियनियर एम्पायर वादन ब संघ तब्बल 6 कडे वरती. सहा धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. बिन बस 6. 2 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉल वरती नो. सेकंड बॉल वरती अक्षरशः तुटून पडला होता. 4 धावा. तिसऱ्या बॉल वरती सिंगल मिळाली गलीच्या रिझल्ट मध्ये आणि 6 धावा लागल्यात. बिग फाईट. प्रचंड करतर दर्दी प्रेक्षक या मॅचचा या स्पर्धेचा करता आनंद घेत आहे. ही स्पर्धे करता अभिमानाची आहे. ही स्पर्धा मात्र नक्कीच स्वाभिमानाची आहे. ही स्पर्धाचं मात्र नक्कीच आपल्याला सर्वांना हव्याविषयी मात्र नक्कीच स्पर्धा आपण एन्जॉय करताय. नाव आहे नाव नाही तर ब्रँड बनलाय. समर्थक 2026 चे तर्रार रोहित पाटील. ओ अडीवाटक्याचा प्रयत्न नशिबाची साथ. बॅटकट बॉल सला लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये नॉन स्टॉप चम 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 करत सीमा या बॉल वरती 4. नशिबाचा चौकार म्हणावा कारण बाटकर करता लागून पाठीमागे बॉल ड्रायव्हर झाला. धावा कशा येऊ द्या या मॅच मध्ये येणं खूप महत्वाचं आहे दोन्ही टीम साठी. आणि धावा येताना पाहायला मिळत. टीम बातान बस संघाकडून स्ट्राईक इन मध्ये एक लेफ्ट आर्म बॅट्समन आपण पाहत आहे रोहित पाटील. तर पॉइंट ट्रॅक मध्ये विशाल मात्रेला पाहत आहे. ओ अडव्या बॅटने पुल खेळायचा प्रयत्न सक्सेसफुल नाहीये. अनसक्सेसफुल ठरलाय. टीट फोट त्या जसा तसे उतरलाय. हे मात्र नक्कीच उत्तर होतं. पॉइंट ट्रॅक होती विशाल मात्रेचा. 1 मोर विकेट डाऊन. सक्सेसफुल ठरला. ज्या बॉल वरती तर पहिल्या बॉल वरती 4 धाब्याने अकाउंट ओपन केलं होतं. फलंदाज आपण रोहित पाटीलला पाहिलं. सेकंड बॉल वरती तर उत्तर होतं पॉइंट ट्रॅक वरती वशिष्ठ संघ एंड करून आपण पाहत आहे विशाल मात्रेला आपण पाहिलं असेल. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 निलेश भोईर अजून एक तर विस्फोटक खेळाडू. त्याच्या बॅट मधून अनेक स्पर्धेमध्ये धावा येताना पाहायला मिळत. परंतु आज हे मैदान वेगळा ही स्पर्धा वेगळी आहे. अगेन्स्ट टीम वशिष्ठ संघ नक्कीच आपण खेळताना पाहायला मिळतोय. राऊंड विकेट उडवलाय समोर फिल्डर आहे. चांगला माता नक्कीच अटेंड केलाय. सिंगल्स मिळाली या बॉल वरती. चांगला बॅकअप नक्कीच पाहायला मिळतोय. एक धाव जोडली जाईल आणि एकादमी संघ जाऊन बोध आहे. बॅटिंग संघ आपण पाहत आहे बातन ब तब्बल 11 वरती 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा अंतिम बॉल पॉइंट ट्रॅक वरती विशाल. तर समोर एक चौका ठोकणारा फलंदाज सागरला आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम बॉल. अंतिम बॉल पडल्यानंतर उचली घेतोय जबरदस्त हाफ ट्रॅकर बाउन्सर अक्षरशः नाकाला माता नक्कीच फुंकर देत आणि काना जवळ शिट्टी वाजवत बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. 6 बॉलचा खेळ संपलाय. बॅटिंग संघ आपण पाहत आहे बिलियर एम्पायर ट्रॉफी बातन ब जाऊन पोहोचला 11 वरती 1 ओव्हरच्या समाधानंतर. मैदान क्रिकेट रसिकांनी भरला. मैदान क्रिकेट रसिकांनी भरला. हे समर्थ चषकाचं आयोजन भारी आपली कोण गावाला. समर्थ चषकाचं आयोजन भारी. थँक्यू डीजे मास्टर. समर्थ चषक 2026 चे तर्रार आणि मात्र नक्कीच आयोजन दमदार आहे. आणि त्याच तर आयोजनासाठी नक्कीच शुभेच्छा आल्यात. आपले तर कोपरोली गावचे मात्र नक्कीच आदरणीय सन्माननीय 22 सदस्य शिवसेना अभयजी मात्रे याच्याकडून मात्र नक्कीच शुभेच्छा आल्यात. समर्थ चषक 2026 ला करूया तर अभयजी मात्रे यांचं मात्र नक्कीच सहर्ष स्वागत. पॉइंट ट्रॅक वरती या संघाचा सर सेनापती पाहत आहे आपण जितेश पाटील. मागच्या सामन्याचा हिरो
पहिलाच बॉल आडव्या बाटने लॉंगॉनला तर बॉल ट्रॅव्हल होतोय अक्षरशः मैदानाला गुदगुल्या करत एकच धाव मिळेल. एकादमी संघ जाऊन पोहोचलाय 12 या क्रमवरती 1 विकेट. सुरुवात करत पहिल्या बॉल वरती 9 सेकंड बॉल वरती 4 म्हणजेच काय पहिल्याच बॉल वरती करत धावा खर्च केल्या 5 परंतु त्यानंतर कंबाईन करण्याची ताकद ही विशाल मात्रे मध्ये नक्कीच दाखवून दिली. 12 वरती 1 4 ओव्हरची खरं तर ही मॅच रफ अँड टफ होणाऱ्या मात्र शंका नाहीये. 2-2 सामने जिंकून मात्र नक्की तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला संघ आपण पाहत आहे. स्कोर 1 आडव्या बाटने डीप मिडवे कडला तर फील्डर आहे प्रचंड वेगाने धावताय बॉल वरती झडप घालताय तोपर्यंत एकच मिळेल आणि प्रवीण सर पहा अक्षरशः मात्र नक्कीच व्यासपीठ सोडलं मैदानाच्या मात्र नक्कीच जवळ गेलं प्रोत्साहन देताय होप्स देताय आपल्या गावाचा संघ खेळताय आणि मात्र नक्कीच अभिमान वाटावा हवा असा मात्र नक्कीच खेळ आजच्या रात्रीमध्ये राहिला असंच म्हणावं लागेल. चांगली मात्र नक्कीच फलंदाजी गोलंदाजी स्लोवर 1 पडल्यानंतर अंगावरती शारीरिक मार देताना बॉल फेकला गेलाय जबरदस्त बॉल. मागच्या सामन्याचा हिरो याही सामन्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळतोय. बॉल ट्रॅक वरती या संघाचा कॅप्टन आपण पाहत आहे जितेश पाटील कप्तान चलाय सिनातान हेच म्हणावं लागेल. या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये धावा खर्च केला फक्त 2 आणि एक तर बॉल डॉट फेकला गेलाय. 3 बॉल अद्याप येणं बाकी आहे. समोर फलंदाज निलेश ओ स्लोवर ऑन बॉल चपकायचा प्रयत्न होता सिंगल तर मिळाली दुसरीचा प्रयत्न आहे ओहो डायरेक्ट घ्यायचा प्रयत्न होता. मैदान शोधमध्ये चाललंय काय विकेटची खरं संधी होती डायरेक्ट हिट असतं तर मात्र नक्कीच निर्णय वेगळा असतं परंतु क्रिकेटमध्ये जर तरला तारा नाहीये. सिंगल मिळेल या बॉल वरती एक धाव जोडली जाईल 14 वरती 1 ओव्हर आणि 4 बॉलचा खेळ संपला आणि 4 ओव्हरची मॅच 2 बॉल अद्याप येणं बाकी आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळतोय जिथे धावा खर्च केला तर जितेश पाटीलनं 4 बॉल मध्ये 3 एक डॉट बॉल फेकलाय 3 सिंगल येताना पाहायला मिळाल्या. तर स्ट्राईक इन मध्ये सलामी त्याच्या बॅट मधून एक चौकाराला सागर भोईरला पाहताय पण आडव्या बॅटने उंच तर गेलाय अंतर कापेल का फिल्डर आहे पकडला जेल आणि मैदानाच्या आतमध्ये सलामी वीर सागर भोईरचा संपला गेल अजून एक विकेट. ₹1000 कॅश प्राइज आणि प्रति विकेट साठी ₹500 कॅश प्राइज. विंटा शेट म्हात्रे एनसीएन विन्सी एंटरप्राइजेस सर्व यांच्याकडून वशिनी संघासाठी सुवर्ण संधी असणार आहे. शेवटचा 3 बॉल या षटकामध्ये धावा खर्च केला 3-1 विकेट त्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं एक सुद्धा डॉट. शेवटचा 3 बॉल शेवटचा बॉल का तर बॅटची कडा घेऊन गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला या बॉल वरती घडलाय काय फक्त ना फक्त सिंगल धाव मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय 12 बॉलचा मध्ये नक्कीच खेळ संपलाय आणि धावा लागत धप्पट होती बॅटिंग संघ बतन 15 वरती 2 डीजे. समर्थ चषक हा फेमस उरण तालुक्याचा एक नंबर हाय आयोजक या पिरकोन गावाचा समर्थ चषक यो नावाचा हैया पिरकोन गावाचा एक नंबर हाय आयोजक. थँक्यू डीजे मस्तर एक नंबर नक्कीच आपण आयोजन पाहत आहे ज्यास करत स्पर्धेची मला नक्कीच चर्चा आपण या छोट्याशा खतर गावातून पाहिली ते मला नक्कीच संपूर्ण रायगड आणि रायगडच्या बाहेर सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मला नक्कीच अक्षरशः सर्वांच्या मध्ये नक्कीच मनात ही रुजणारी खतर स्पर्धा आपण पाहत आहे. आदरणीय सन्माननीय मुकुंददा गावण त्याचबरोबर आपण पाहिले असेल अमितदादा पाटील सागरदादा पाटील नितीनदादा म्हात्रे आणि संपूर्ण आयोजकांनी घेतलेली मेहनत. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल पुणारी गावचे मत नक्कीच आमचे परम मित्र संदेशदा पाटील मत नक्कीच या मॅचचा करता आनंद घेत आहे. करूया करता सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॅटच्या टो एंडला बॉल आदळला सिंगल तर मिळाली स्लिप पॉइंटला मत नक्कीच आपण पाहत आहे. मिडॉनला मग असावी एकच मिळेल ज्या गतीने करता धावा येत होत्या पहिल्या षटकामध्ये
ती गती मात्र नक्कीच हळू आता कमी होत चालली असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च केला होता विशाल मात्रे 11 मध्ये नक्कीच आपण मला 1 विकेट. त्यानंतर जितेश पाटील आला 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर आतिश पाटीलचा पलटवार. अजून एक स्लोवर वन पडल्यानंतर बॉल अंगवती आदल त्याला बाहेर येतोय. डायरेक्ट हिट घ्यायचा प्रयत्न होता. दुसरी होईल का नाहीये. आता माझा नक्कीच एका धावेवरती समाधान मानावं लागेल. लेग बाय स्वरूपात करता धाव जोडली जाईल एक आणि एका धावे संघ 7 होत आहे. बॅटिंग का संघ 17-2 कमालीची कतर गोंधळी राहिली आतापर्यंत. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं असेल टीम वशिनी संघाकडून बोलूया आपण नक्कीच मॅच कडे. 17-2 2 ओव्हर आणि 2 बॉलचा खेळ संपलाय. म्हणजेच काय 14 बॉल फेकलेत आणि 17 धावा लागल्यात आणि 2 विकेट. आडव्या बॅट नाही का तर प्रॉपर टायमिंग होत नाहीये असंच म्हणावं लागेल. या बॉल वरती प्रत्येक बॉल मोठा फटक्या मारण्याचा प्रयत्न आहे परंतु असफल ठरलेत. परंतु इथून मात्र नक्की टाळ्यांचा गजर आणि गजर होताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल साठी हा पाठिंबा तर गावाचा आहे. गावाच्या खर्च प्रेक्षकांचा आहे. जेतो किंवा मात्र नक्की सारो परंतु शेवटपर्यंत तुम्हाला मात्र नक्की साथ देणार यात मात्र शंका नाहीये. आज मात्र नक्कीच वाजले जवळ विचार केला तर 3:45 जवळ 3:45 तरी सुद्धा मात्र नक्कीच पाठीरेखे पहा. हो अजून एक प्लेन मिस. बॅट आणि बॉलचा समीकरण होत नाहीये. अजून एक फेकले डॉट. प्रत्येक डॉट साठी तर हे मात्र नक्की टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत. विशाल जितेश त्यानंतर आतिश पाटीलचा पलटवार या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये धावा खर्च केला फक्त 3 धावा 1 बॉल डॉट. ओ बैदा शॉट मध्ये लोवर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न. इट्स नो बॉल. फ्रीडचा बॉल नेक्स्ट मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. मैदानावरती तर मुवमेंट शिफ्ट करणारा बॉल बैदा शॉट मध्ये फेकला जाईल. कारण बॅटिंग का संघ अक्षरशः चाचपलतोय असंच म्हणावं लागेल. इथून एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा कमबॅक होईल टीम भाता संघाचं. हो स्लॉट मध्ये दिलाय बॉल फेकून दिला लॉंग बॉल वरतून. शिफ्ट करण्याचं काम हे मैदान शॉट मध्ये केलं जाईल आणि मैदान शॉट मध्ये खरं तर आल्याला मोठा फटका पाहायला मिळतोय. निलेश भोईरच्या माध्यमातून जबरदस्त स्ट्रोक बॉलने मध्ये नक्कीच घेतली होती फरारी आणि भाता संघाचा निलेश भोईर आहे. खरं मध्ये नक्कीच आपण पाहिलेला लई भारी असंच म्हणावं लागेल. या बॉल वरती फटका मध्ये नक्कीच जबरदस्त चोकला होता. निलेश भोईरनं ताकद लावतात आणि लावावं लागेल या मॅच मध्ये. कारण इथून मात्र नक्कीच जो सामना जिंकेल तो एका ट्रॉफीचा हकदार बनेल. टॉप 6 मध्ये नक्कीच पोहोचेल आणि जेव्हा मात्र नक्कीच ट्रॉफी उचलेल तेव्हा मात्र नक्कीच आडव्या पडणे घ्यायचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. जेलची नामी संधी पकडला जेल आणि 1000 रुपयाचा पारितोषिक ठरलाय. विंट्या मात्रे यांच्याकडून मात्र नक्कीच 1000 रुपयाचा पारितोषिक. पटला होती बॅटिंग संघ आपण नक्कीच पाहत आहे. बिलियन एम्पायर बातान ब संघ 25 वरती 3. 6 बॉल अद्याप बाकी. 6 बॉल मध्ये कळत तर काय करायचं आता करा. कारण हे 6 बॉल मध्ये नक्कीच निर्णायक आहेत. तुमच्या वाटेला मात्र नक्कीच आहेत. 6 बॉल वरती मात्र नक्कीच जेवढा धावा कुठता येतील तेवढा तुम्हाला कुठा लागतील. इथून 35 किंवा 40 धावा झाल्या तर एक फायटिंग स्कोर
नक्कीच बनू शकतो, कारण ती गोलंदाजी, ती धारदार गोलंदाजी आम्ही अनेक वेळा भतान टीम कडून पाहिली. शेवटचा अंतिम षटक. अजून एक तर वेगवान गोलंदाज द रायझिंग स्टार टीम वशिनी संघाचं अजून एक तर स्मिथ पाटीलला पाहत आहे. छोटा पॅकेट बडा धमाका, वेगवान गोलंदाज. शेवटचा 6 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, हॅप ट्रॅकर उडवलाय बॉलला, फिल्डर धावतात, पकडलाय जेल आणि पहिल्याच बॉल वरती स्मिथ पाटील पटकावतोय. मस्तर कौतुक करावं लागेल स्मिथ पाटील, त्याहीपेक्षा तर पूजनचं. तर अक्षरशः मत नक्कीच प्रचंड वेगानं बॉल वरती तर झडप घालत ही मत नक्कीच विकेट पटकावली असंच म्हणावं लागेल. जबरदस्त तर झेल पकडून या मॅच मध्ये नक्कीच पूर्णपणे बॅकफुटला दाखवून पाहायला मिळतोय टीम बाता संघाला. हीच बाता संघ आहे का की मागच्या मॅच मध्ये तर ज्याने अक्षरशः मोठ्या मोठ्या संघाला गाड केलं होतं, हीच बाता संघ आहे का ज्या संघाने मात्र नक्कीच अनेक स्पर्धेमध्ये ज्या नावाची मात्र नक्कीच छाप सोडली होती, असा प्रश्नचिन्ह पडलाय. सेकंड बॉल, बाटची कडा पाठीमागे घेण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग होत नाहीये. ज्या तर गोष्टीची चर्चा सातत्याने होत राहिली तेच मैदानाच्या पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल या बॉल वरती आणि 26 वरती 4 आपल्या पाहायला मिळतोय. 26 लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 बॉल अद्याप येणं बाकी आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये 26 लागलेत. स्मिथ पाटील चांगली कामगिरी करतोय. जे काम केलं होतं जितेश पाटील, अतिश पाटील ते तर स्मिथ पाटील करताना पाहायला मिळतोय. स्ट्रुपला पाठी घ्यायचा प्रयत्न, मिस्ट्रामिक स्ट्रोक, अजून एक विकेट, फलंदाज होईल बाद. वय कमी आहे मैदान शॉट मध्ये कळत तर एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती मात्र नक्कीच केलं. एवढे मात्र नक्की दर्दी प्रेक्षक, 32 बाईक प्लस एक 4 व्हीलर महाराष्ट्राच्या मध्ये नक्कीच सुप्रसिद्ध मध्ये नक्कीच ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. आणि त्या स्पर्धेमध्ये जेव्हा कळत तर अशा प्रकारची गोंधळ जे होते ना, तेव्हा मात्र नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या खेळूची मात्र नक्की चर्चा होत्या आणि या खेळूची मात्र नक्की चर्चा होईल यात मात्र शंका नाहीये. कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळालाय स्मिथ पाटील. बॉल ट्रॅक वरती धावा लागत आपण 26 वरती तब्बल 5 विकेट. ऋतिक भोईर शॉर्टम पूल केला तर समोर दिशेनं हॅमर स्ट्रोक डीप एक्स्ट्रा वगैरे तर फिल्डर आहे. प्रतीतला पाहताय आपण, ज्या प्रीतीचं तर आज दिवसभरात आणि रात्रभरात मात्र नक्कीच बॉलबार राहिलाय. जीवित आणि प्रतीतने आपल्या टीमला तर सावरलंय असं म्हणावं लागेल. वशी टीमला अनेक तर स्पर्धेमध्ये हा संघ मात्र नक्कीच एक गाव नाहीये तर मात्र नक्कीच 2 टीम बोर्ड मध्ये नक्कीच खेळत होता, परंतु एका गावाची आणि एका टीमची मात्र नक्कीच आपण पाहिले असेल ताकद काय असते हे मैदानाच्या दाखवून दिले. शॉर्ट बॉल पुढे घ्यायचा प्रयत्न, अजून एक मिस्ट्रामिक स्ट्रोक, विकेटच्या पाठीमाग आणखीन एक विकेट. मी नक्कीच उल्लेख केलं होतं की वन टीम वन ड्रीम का म्हटलं जातं मैदान शॉट मध्ये, ते जागतंय ज्वलंत उदाहरण. जेव्हा जेव्हा तर गावातील 2 संघ मात्र नक्कीच मैदान शॉट मध्ये उतरला गेलाय तेव्हा मात्र नक्कीच एका संघाला मात्र नक्कीच धक्का बसलाय. पण तो आज वशिनी संघ एक गाव करून नक्कीच मैदान शॉट मध्ये उतरल्यानंतर ही ताकद काय असते ते मात्र नक्कीच पाहायला मिळाली. बॅटिंग लाईन करता स्ट्रॉंग झाली, बॉलिंग लाईन ती मात्र नक्की स्ट्रॉंग झाली. प्रत्येक एनन एक अष्टपैलू खेळाडू मात्र नक्की दाखल झाला. अंतिम ठाकूराला एक वेल फिनिशर म्हणजे ओळख मात्र नक्कीच अनेक स्पर्धेमध्ये राहिली आहे, तो सुद्धा मात्र नक्की दाखल झालाय.
शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या पूर्वार्धामध्ये टार्गेट सेट करणं बॉल फेकलं जाईल. हा बॉल खरं तर पुन्हा एकदा फेकावा लागेल. अंतिम बॉल वधी 28 तर लागल्यात. 28 लॉस ऑफ 6 विकेट. स्मिथ पाटील अंतिम क्षणामध्ये खरं तर 3 धावा 3 विकेट. शेवटचा अंतिम बॉल होती. मोठ्या फटक्या मॅचचा प्रयत्न. येस इट्स अ डॉट बॉल. म्हणजेच काय येणारे 4 षटक 24 बॉल करायचे. टीम आपण पाहिले असेल चंद्रगड स्पोर्ट वाशिम संघाला फक्त न फक्त 29 धावीची गरज. 24 मध्ये 29 धावा. याच दरम्यान या मैदानाच्या सभोवताली जे खाद्यपदार्थाचे स्टॉल लागलेत त्या सगळ्यांना समर्थ चषकाच्या वतीने एक विनंती असेल, मैदानाच्या आसपास आपली जी काही केर कचरा असेल ती स्वतः उचलावी आणि बाजूला नेऊन कुठेतरी टाकावी. कारण हे उद्या मैदान आम्हाला अतिशय स्वच्छ पाहिजे. स्वर्गीय मेघनाथ मोकाशी मैदानावर कुठल्याही प्रकारचा कचरा असू नये. कारण स्पर्धेच्या माध्यमातून आपण लाईव्ह आई एकविरा लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी मैदानावर खड्याने खडं गवत गवत वेचलं जाते. विनंती असेल मैदानाच्या चौफेर असणाऱ्या सगळ्या स्टॉल धारकांना विनंती आहे, आपापली कचरा आपण इथून उचलून कुठेतरी बाजूला नेऊन टाकावी अशी सगळ्यांना विनंती आहे. थोडं स्पीडअप करा. तो विनंती करतो पुन्हा एकदा. 24 बॉल मध्ये करायचे 29 धावा. यस विजयासाठी करायच्या आहेत 29 धावांची गरज आहे. 24 चेंडू 29 धावा. रोमांच थर्रार बदलालित्य संघर्ष नाट्य तुंबल युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी अभेद्य फळीवेदणारी व्यवस्था सांघिक कामगिरीचा कर्तबगार छेना मिरवणारा आखाडा निमित्त आहे समर्थ चषक 2026 पर्व 11व आणि 11व्या पर्वाचा आम्हाला गर्व आहे. एका बाजूला पनवेल तालुक्यातील मातब्बर संघ आहे भातान. खर तर या स्पर्धेची सुरुवात अतिशय दमदार झाली आहे. प्रेक्षकांनी अलर्ट गर्दी आणि विक्रम मोडीत काढले. रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा चालू नसून देखील महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देशभरात यस हिरामन विशालजी पाटील सर सांगतील ग्रीन सिग्नल मिळतोय. 24 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत तब्बल 29 धावांची गरज आहे. सामना अतिशय रफाटफ आहे. पहिला चेंडू ओहो सुपर सुपर काटा किर 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 आणि चेंडू नक्कीच विसावा घेतोय यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये रोहित पाटील. पहिला चेंडू निर्धाव. विजयासाठी करायचे आहेत 29 धावा परंतु पहिल्या चेंडूवर तर निर्धाव फेकलाय रोहित पाटील डावखोला गोलंदाज. वा ब्लॉकआउटचा चेंडू खेळून काढलाय. तेपर्यंत काय घडलंय सिंगल धाव नक्कीच मिळते.
प्रथित पाटीलला 1 धाव मिळते. स्कोर बोर्ड आपण पाहू शकाल. भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स संघ वशणी खेळतोय 1 धावसंख्येवर आणि प्रथित पाटील देखील खेळतोय 1 धावसंख्येवर. रोहित जीवित मात्रे आलाय. स्ट्राईक एंडकडे जीवित आहे रोहित पाटील. रिवर्स अटॅम्प्ट केला आणि सक्सेसफुल देखील झालाय. 1 बाउंस सीमा रेषा पार चौकार. अंदाजी करतोय भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स संघ ज्या पद्धतीने खेळतोय त्याही पेक्षा तुफान फॉर्मात छोटा बिबट्या. ओहो आणखी एक बॅट गोपी सारखी फिरली आणि चेंडू रुपी दगड जाईल सीमा रेषा पार चौकार. दोन 2025 मध्ये सुरुवात केली या हंगामामध्ये तेव्हा पहिलं बक्षीस भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स संघाने भाताच्या टुर्नामेंट मध्ये प्रथम प्राप्त केलं होतं. हेही विसरून चालणार नाही आहे आणि आज देखील ठकाठका गाठ पडली पुन्हा एकदा भातान टीमच्या विरोधात. श्री दत्त गुरु क्रिकेट क्लब भातान विपक्ष भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट्स वशणी. ताकद दाखवावी लागेल, नजाकत दाखवावी लागेल आणि जीवित मात्रेबद्दल काय सांगावं. जोपर्यंत जीवित मात्रे मैदानावर तोपर्यंत भातार संघ नक्कीच अडचणीत असेल, डिस्टर्ब असेल, हरकत नाही आहे, परंतु कमबॅक करावं लागेल. रोहित पाटीलकडे ती क्षमता नक्कीच आहे. त्या क्षमतेला ओळखून खेळ करावा लागेल, ताकद दाखवावी लागेल. जमिनीला घासतात चालत बसत गुदगुल्या करत चेंडू हरवलाय. तद्वत काय घडलंय. 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्यात. टाळ्यांचा गजर गजर आणि गजर. प्रचंड मोठे फॉलोअर्स आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. समर्थ जशकानं खरं तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली. पहाटेचे 4 वाजले परंतु 4ही वाजलेपर्यंत मैदानावर सभोवताली प्रेक्षकांची गर्दी आहे. अफलातून आहे. ताकद दाखवावी लागेल. पुन्हा एकदा रोहित पाटील कमबॅक करावं लागेल. विकेट मिळवण्याकरता प्रचंड मोठे डाव टाकले जात आहेत परंतु जीवित मात्र त्याला ताकद तूर लावू देत नाही आहे. रिवर्स अटॅम्प्ट केला आहे परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नसला तरी 1 धाव नक्कीच मिळतीये. लेग बायच्या रूपाला का होईना 1 धाव मिळते आणि संघ पुढे सरकलाय. संघ पोहोचलाय. 6 चेंडूचा खेळ संपलाय. धावा धापटल्यावर आपण पाहू शकाल 1 डझन भर धावा अर्थात 12 धावा धापटल्यावर असणार आहेत. विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. 18 चेंडू 17 धावा, 18 चेंडू 17 धावा. वशिणी की भातान, भातान की वशिणी. तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमान में उड़ने की. तालीमें दी नहीं जाती. अलंकार भोईर व्यक्तिगत पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला. अलंकार भोईर ताकद आहे, नजाकत आहे, रायझिंग स्टार आहे. भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय. आपल्या आमचा चांगला वापर करणारा हा गोलंदाज आहे. 23 तरणार मारा आहे त्याच्याकडं परंतु जीवित मात्रे छोटा पडक फटाका बडा धमाका. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल जीवित मात्रे करता. विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. 18 चेंडू 17 धावा.
तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमान में उड़ने की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. ब्लॉकचा चेंडू पायांच्या बोटांना चेसणारा चेंडू फेकलाय, ताकद दाखवतोय, भन्नाट वेग, परंतु सन्मान दिला गेला जीवित मात्रेच्या माध्यमातून. एक धाव मिळतीये. 13 धावा धावपटलावर, 13 धावा धावपटलावर अजूनही करायच्या आहेत 16 धावा. सुपर 6 करता ही प्रचंड मोठी ताकद दाखवावी लागते. जोरकस लढाई बघायला मिळतीये. ओहो, काय भन्नाट वेग, मी म्हटलं होतं खांद्याचा अतिरिक्त वापर. चौथ्या स्टंपवरून झुमकन चेंडू निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या क्लोज मध्ये चेंडू विसावा घेतलाय. चेंडू जातो तो निर्धाव. 13 धावा, याचा अर्थ असा आहे प्रणय म्हात्रे सर, मॅनफॉर्म मोरावे सांगतायत अजूनही 16 धावांची गरज आहे. सामना अजूनही दुतर्फा आहे. ओहो, क्रिकेटचा क्लास दाखवलाय, परंतु तिथं सागर होईल. ओहो, दोघांच्याही मधोमध चेंडू अडवला गेलाय, परंतु तद्वत घडलंय काय, 2 धावा मिळतायत. सिंगल डबल धावाला क्रिकेटमध्ये महत्व आहे आणि या धावा प्रथित पाटीलच्या बॅट मधून येताना दिसत आहेत. धावा धावपटलावर आहे तब्बल 15 धावा अजूनही करायच्या आहेत. 14 धावा, 15 चेंडू 14 धावा, 15 चेंडू 14 धावा. भातान की वशणी, वशणी की भातान. लाईव्ह घर बसलेल्या प्रेक्षकांची संख्या देखील तोबा आहे. भातांची ग्रामदेवता गावदेवी मातेला साकडं घातलं गेलाय, परंतु भन्नाट भन्नाट, ओ क्रिकेटचा क्लास, मिस्टर क्लासी फेकून देतोय लॉग ऑफच्या डोक्यावरून. इट्स अ हवाई अल्ला षटकार. ओहो, काय भन्नाट भन्नाट भन्नाट, त्रिफळाची दांडी 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 गुल. मसहार मसऊरन तालुक्याचा, मसऊरन तालुक्याचा एक नंबर हाय आयोजन या फिरकोन गावाचा, हाया फिरकोन गावा. अफलातून भेदक मारा कमबॅक बघायला मिळतोय. वारंवार प्रतिवार, हल्ल्याला प्रति हल्ल्याचं उत्तर दिलं गेलंय आणि म्हणून तर मी म्हटलंय ना, क्रिकेट म्हटलं तर गोलंदाज आणि फलंदाजांमधलं द्वंद्व का, त्याचं उत्तर दिलं गेलंय. अफलातून दर्जाची ताकद दाखवलीये. अलंकार होईल ऑन फायर. लाजवाब लाजवाब. टाळ्याचा गजर होतोय. सगळ्या चेंडूंना सन्मान देखील वशणीकर करताना दिसत आहेत. सुपर दर्जाची लढत आहे. वशणी की भातान, भातान की वशणी. सुपर 6 दारा उघडण्याकरता प्रचंड मोठा संघर्ष. फुल टॉस डिलिव्हरी तेवढ्या ताकदीनं फेकून दिलाय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. क्वालिफाईड पंच दत्तू पाटील सर असतील, विशाल पाटील सर असतील आणि सुनील तांडे सर. अफलातून दर्जाची आजच्या दिवस रजनीमधील त्यांची जी कामगिरी आहे ती समाधानकारक आहे. एकही निर्णयाला कोणीही चॅलेंज केलं नाही आहे. फटाक्याची आतषबाजी आत्ताच नको,
कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय जोपर्यंत शेवटचा खलाशी त्या आरमारावरचा जिवंत असेल ना तरी कोणीही जल्लोष करू नका, कारण भातान तेवढी टीम तेवढी देखील लढवई टीम आहे, कधीही कमबॅक करेल. 4 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू 4 धावा, 12 चेंडू 4 धावा. गोलंदाज आहे तनिष, रायझिंग स्टार आहे, अंडर 16चा हा खेळाडू, प्रचंड मोठी ताकद आहे. मॅच जिंकल्यानंतर जल्लोष करायचा आहे, पण तो मॅचच्या आधी कुणीच आतमध्ये जायचं नाही आहे, मग कुणीही जिंकू द्या. अलटी पलटी शॉट मारण्याचा जो प्रयत्न आहे जीवित मात्रेचा, मी तर म्हणा जीवित मात्रे अगदी त्याच्यासाठी सोनेरी दिवस येतील असं वाटू लागलंय. या संपूर्ण 3 सामन्यांमध्ये त्यानं जी कामगिरी केली ती कामगिरी लाजवाब आहे. ओहो, मी म्हटलं होतं पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लगी तो तालीवर ना गाली. मी म्हटलं होतं ना या गोलंदाजाकडे ताकद आहे, अजूनही सामना सोडायला तयार नाही आहे. आता समीकरण बिघडलंय, 10 चेंडू 4 धावा, 10 चेंडू 4 धावा. सामना अप्रतिम आहे, क्रिकेटचा थर्रा अजूनही जिवंत आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याने बेडे षटक टाकलं होतं, तोच गोलंदाज किमिया तो करेल का? ताकद आहे, नजाकत आहे, काय करेल? ग्रीन बॉलला मारून अगोदर लाल केलाय, परंतु पुन्हा एकदा ग्रीन बॉल 30 ला आणून ठेवली आहे या गोलंदाजानं. शॉर्ट ऑफ बॉलचा 3रा चेंडू निर्धाव. सुपर्ब से उत्तर ही गोलंदाजी आहे. नाव आहे तनिष नाव प्लातून जीवित मात्र सारख्या छोट्या बिबट्याला थांबवलाय. सुपर्ब गोलंदाजी आहे. 9 चेंडू 4 धावा, 9 चेंडू 4 धावा. वशेणी की भातान काय घडेल? हा सामना बघण्याकरता प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे. आणखी एक चौथा चेंडू निर्धाव. सुपर्ब से भी ऊपर गोलंदाजी आहे. हार मारायला आम्ही आलोच नाहीये, कारण हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानातच मागायला जाणार, कारण आम्हाला माहिती आहे विधात्याजवळ आम्ही मुली जिंकूच नाही आहे. आज देखील 50,000हून जास्त लोकांनी ही स्पर्धा अगदी डोक्यावर घेतली आहे. पुलटा क्लीन बॉल फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल. सामना आता घेऊन ठेपलाय, अजूनही सामना संपलेला नाही आहे. क्रिकेटचा थर्रा अजूनही जिवंत आहे. भातान की वशेणी की भातान. झोप उडली अंगावर. या गुलाबी थंडीमध्ये देखील आता उष्ण शहारे आलेत. सुपर्ब सामना आहे. अगदी मुकुल शेटगावन याही वेळी प्रचंड खुश आहेत. एक धाव विंट्या शेट मात्र 500 रुपयाचा पारितोषिक लावलाय. मी म्हणेन मोहामध्ये अडकण्याची गरजच काय, परंतु जीवित मात्र अडकला. लगातारचे 5 चेंडू निर्धाव. एक षटक मेडन फेकलाय, दुसरं मेडन षटक तनिष्कच्या माध्यमातून येईल का? 12वा खेळाडू उभा राहिलाय, अजूनही स्तब्ध आहे. इकडं देखील 12वा खेळाडू उभा राहिला. इकडं लक्ष दे. हा इकडं लक्ष, इकडं कुठं? 7 चेंडू 4 धावा, 7 चेंडू 4 धावा. वशेणी की भातान. सामना आवडला असल्याच्या टाळ्या झाल्याच पाहिजे. क्रिकेटचाच विजय होईल या नो डाऊट. पण तो आलाय फलंदाज नवीन मैदानाकडे दाखल झालाय. अंतिम ठाकूर कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट. एक धावेचा रुपयांना दुसऱ्या धावेत नक्कीच केलं जाईल. सुपर्ब लाजवाब. ही टेक्निक महत्वाची होती. अंतिम ठाकूरने डोक्याने खेळ केलाय. 2 धावा पूर्ण, 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. सामना खरंच तनिष्ठ ताणवलाय. अंतिम षटक 6 चेंडू 2 धावा. वशेणी की भातान
फासल्या फासफूस करतायत. जे बसले होते ते उभे राहिलेत, जे उभे आलेत ना आता पायांवर ते बोटांवर आलेत. सहा चेंडू 2 धावांची गरज असताना तोंडरे नाईट स्पर्धेमध्ये देखील अफलातून कामगिरी बघायला मिळाली होती. आज तोच सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय की काय. येस, भातान विपक्ष खर तर चंद्रकांत स्पोर्ट, भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिणी. एका बाजूला गावदेवीला साकडं घालतोय 12वा खेळाडू, तर इकडे बाजूला भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट संघाचा हा 12वा खेळाडू भैरीदेवाला साकडं घालतोय. कोण कोणाच्या मदतीला धावेल. येस, नो डाऊट टाळ्याचा गजर झाला पाहिजे, कारण भातानकरांनी देखील मनं जिंकली. इथं उपस्थित असणाऱ्या भातानकरांसाठी जरी संख्या कमी असली तरी त्यांचंही टाळ्यांनी स्वागत करा. अपरकट लगावण्याचा प्रयत्न होता. इट्स अ वाईट डिलिव्हरी, संदेश भोईर पहिला चेंडू अवांतर फेकतोय. येस, सुपर ओव्हर होईल जर सामना बरोबरीत सुटला तर. येस, धावा दापटला पण नाही, मोरे सर सांगतायत. रिव्ह्यू घेतलाय. येस, कुणीही बोलू नका. खूपच चेंडू बाहेर पडला, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. अपथमच्या कितीतरी बाहेर निघलाय आणि खरंच कौतुक करेन यष्टीरक्षकाचं. ग्लोव्ह हातामध्ये असल्यानंतर काय सफाईदारपणे चेंडू पकडलाय. इट्स अ वाईट डिलिव्हरी. एका धावेची अजूनही गरज आहे. 6 चेंडू 1 धाव. हॅलो, उड्या नका मारू, तुटला ना तर हातपाय मोडेल बाबांनो. ऐका, खर्च कोणी देणार नाही. हा, गाववाल्यांचा उत्साह जास्त आहे त्यामुळे काय बोलणार, पण मोडून घेऊ नका हातपाय. आम्हाला समर्थ चषकाच्या आयोजकांना खूप मोठं सहकार्य करा. 5 दिवस जे सहकार्य केले ते 6व्या दिवशी उद्या देखील दाखवा. कट केला, सेन्सिबल क्रिकेट, डायरेक्ट. ओहो, वशिणी संघ विजयी. भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिणी संघ सुपर 6 मध्ये दाखल.